हाय एव्हरीवन, आय एम पल्लवी फ्रॉम पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत माझ्या चॅनलवरती। आज आपण बघतोय तुमच्या कस्टमरला नक्की काय हवंय, व्हॉट युअर कस्टमर रिअली वॉन्ट्स। ॲज अ होम बेकर सगळ्यांना हा प्रश्न असतो की आपल्या कस्टमर्सची आपण कसं बोलावं किंवा आपण ऑर्डर कशी घ्यावी। अनेक प्रश्न असतात मनांमध्ये, तर हे सगळे प्रश्न आज मी इथे अनसॉल्व करणार आहे आणि लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। तर सगळ्यात प्रथम हा अप्रोच ठेवणं खूप गरजेचं आहे की कस्टमर इज गॉड। ठीक आहे, कस्टमर समोरचा आहे तो त्याचा वेळ काढून इतर अनेक ऑप्शन्स जे बेकरी ऑप्शन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या सगळ्यांना बाजूला सारून तुमच्याकडे आलाय, कारण त्याला कस्टमायझेशन हवं आहे, त्याला त्याच्या मनासारखा केक, मनासारखा बेकरी प्रोडक्ट तुमच्याकडनं हवं आहे, त्याला हवे असलेल्या फ्लेवर्समध्ये ते प्रोडक्ट हवं आहे आणि त्याला विश्वास आहे की तुम्ही त्याची गरज पूर्ण कराल। तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण कस्टमरशी संवाद साधतो तेव्हा। सर्वप्रथम कस्टमरला जेव्हा तुम्हाला कस्टमर कॉल करेल किंवा मेसेज करेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना एक जस्ट थँक्यू नोट पाठवा की थँक्यू फॉर चूजिंग मी टू डिलिव्हर युअर केक किंवा युअर प्रॉडक्ट, कुकी असेल किंवा ब्राउनी असेल, कपकेक असेल, व्हॉटएव्हर। त्या एक थँक्यू नोटनी काय होतं ना, कस्टमरला खूप कनेक्ट वाटतो, आपलेपणा वाटतो त्या एका थँक्यू नोटने, राईट। सो ते नक्की करा। सेकंडली कस्टमरला विचारा की केक असेल तर कुठल्या ओकेजनसाठी केक हवा आहे। इट इज बर्थडे आहे, ॲनिव्हर्सरी आहे का, 6 मंथ्स बर्थडे आहे का, आपले सिनियर सिटीजन असतात आजी आजोबा त्यांच्यासाठी त्यांना केक हवाय का, असंच एक 50th बर्थडे आहे म्हणून केक हवाय। सो त्याला ते ओकेजन विचारा। आणि बऱ्याचदा कस्टमर्सना माहिती नसतं की स्पॉन्ज 2 प्रकारचे असतात, बेसिक 2 प्रकारचे स्पॉन्ज असतात, चॉकलेट स्पॉन्ज आणि व्हॅनिला स्पॉन्ज। काही फ्लेवर्स चॉकलेट स्पॉन्ज बरोबर चांगले लागतात, उदाहरणार्थ तुमचे बेरीज असतील, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, बेरी हे फ्लेवर्स ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट स्पॉन्ज बरोबर चांगले जातात। तर बाकीचे फ्लेवर्स आहेत जसं आहे गुलाब गुलकंद, रसमलाई किंवा पाइनॲपल, बटरस्कॉच, हे फ्लेवर्स व्हॅनिला स्पॉन्ज बरोबर छान लागतात। तर कस्टमर्सना काय असतं, मला ॲपल फ्लेवर हवाय पण मला चॉकलेट स्पॉन्ज हवाय, तर दॅट डझंट गो वेल। तर कस्टमरना हे सांगणं आपलं काम आहे की यू वॉन्ट द फ्लेवर, तुम्हाला जर पाइनॲपल फ्लेवर हवा असेल तर प्लीज तुम्ही व्हॅनिला स्पॉन्जमध्येच तो घेऊ शकता, म्हणजेच तुम्हाला एक्सपेक्टेड असलेली टेस्ट तुम्हाला मिळेल, नाहीतर तुम्हाला ती टेस्ट मिळणार नाही आणि सगळ्या केकचा फियास्को होईल। तर त्याला स्पॉन्जबद्दल नॉलेज देणं, त्याला फ्लेवर्सबद्दल नॉलेज देणं, त्याच्यामध्ये मग त्यांना कस्टमायझेशन्स काय हवं आहे का तर ते विचारायचं। उदाहरणार्थ काही जणांना आता हेल्दी बेक्स हवे असतात किंवा म्हणजे मैद्याच्या ऐवजी सबस्टिट्यूट, उदाहरणार्थ गहू असेल, गव्हाचं, किंवा मग एक मिक्स असतो मैदा गहू मिक्स चालणार असेल, तसा काही क्राऊड असतो, तर ते तुम्हाला विचारायला लागेल। किती क्वांटिटी हवी आहे, ऑफकोर्स केकच्या क्वांटिटी शिवाय यू कांट मेक अ केक। परत त्यासाठी सुद्धा काही जणांना कळत नाही किंवा माहिती नसतं की किती लोकांसाठी अर्धा किलो केक पुरतो, किती लोकांसाठी 1 किलो केक पुरतो। त्यात सुद्धा सर्वसाधारणपणे 12 ते 14 लोकांसाठी एक किलोचा केक सफिशियंट होतो। पण जर येणारा क्राऊड लहान मुलांचा असेल किंवा अशी माणसं असतील ज्यांना केक प्रचंड आवडतो, कदाचित त्यावेळेला 16 लोकांसाठी किंवा 15 लोकांसाठी 1 किलोचा केक पुरणार नाही, त्यावेळेस तुम्हाला तो 1.5 किलोचा केक करावा लागेल। त्याचबरोबर जर केक सिनियर सिटीजनच्या बर्थडेसाठी हवा असेल, जिथे मॅक्झिमम क्राऊड सिनियर सिटीजन्स आहेत, ज्यांना केक फारसा आवडत नाही, अशा 18 लोकांसाठी सुद्धा कधी कधी 1 किलो केक पुरेसा असतो, कारण केक खाण्याची क्वांटिटी कमी असते। सो ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण कस्टमरला देणं बांधील आहे, आणि जर हे नॉलेज आपण दिलं तर कस्टमरला एक विश्वास वाटतो,
एक आपली क्रेडिबिलिटी वाढते की बाबा ही व्यक्ती आपल्याला फसवणार नाही, एक्स्ट्रा चार्जेस घेणार नाही आणि खरंच तिला खूप जेन्युइनली सपोर्ट करते, ती आपल्याला समजून घेते की आपल्याला काय हवंय, आपल्याला नॉलेज देते ही व्यक्ती, आणि ही व्यक्ती खरंच आपल्याला गाईड करेल आणि आपल्याला हवं तसं प्रोडक्ट आपल्याला खायला मिळेल. तर हा विश्वास कस्टमरला आपल्याबद्दल मिळणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला असू दे किंवा तुम्ही 1-2-3 वर्षानंतर असू दे, पण हा विश्वास, ही क्रेडिबिलिटी जपणं खूप महत्त्वाचं आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कस्टमरना जेव्हा डिझाईन तुम्ही दाखवता तेव्हा शक्यतो गुगलचे फोटोज दाखवू नका. काही वेळेला होतं की आपल्याकडे डिझाईन अवेलेबल नाही आहे आणि म्हणून आपण सुद्धा गुगलवरचे फोटोज चेक करतो. पण मग अशा वेळेला असे फोटोज कस्टमर बरोबर शेअर करा जे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ते डिझाईन्स बनवू शकता. सो शक्यतो सिम्पल डिझाईन्स की ज्याच्यात फार नोझल वर्क इन्व्हॉल्व नाही आहे असलं तरी ते तुम्ही आरामात करू शकता. हा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तो फोटो शेअर करा. कारण काय होतं, कस्टमर तुमचा केक, तुमचं डिझाईन गुगलच्या केक फोटो बरोबर कम्पेअर करतं आणि मग जर ते योग्य नसेल, त्याच्यामध्ये जर खूप तफावत असेल तर मात्र तिथे पुन्हा तुम्ही तोंडघशी पडता. कस्टमरला पुन्हा हे होतं की अरे यार, ही व्यक्ती आपल्याला हवा तसं डिझाईन देत नाहीये किंवा देऊ शकत नाहीये, जे प्रत्येक वेळेला खरं नसतं. सो हे टाळा. कस्टमरला डिझाईन स्पेसिफिक हवं आहे का तुम्ही कराल ते तुमची क्रिएटिव्हिटी कस्टमरला बघायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी फायनलाइज करा. एखादा कस्टमरला, लहान मुलांचा समजा केक असेल तर त्यांना फॉन्डेंट, लहान मुलांना खूप आवडतं, त्यांना फॉन्डेंट केक हवा असेल. त्याचबरोबर कस्टमरला असं पण हवं आहे की मला पूर्ण फॉन्डेंट केक नकोय, पण मग फॉन्डेंट सारखं डिझाईन हवंय. असंही काही वेळेला असतं. फॉन्डेंट केक असेल तर ठीक आहे, तुम्ही सांगू शकता की फॉन्डेंट केक मी करून देते. पण ज्या वेळेला डिझाईन फॉन्डेंटचा आहे पण केक तुमचा क्रीम आहे, त्यावेळेला कस्टमरला सांगणं की फिनिशिंग फॉन्डेंटच्या केक सारखं येणार नाही, हे तुमचं कर्तव्य आहे. काय होतं, फॉन्डेंट केकचं फिनिशिंग खूप सुंदर येतं कारण फॉन्डेंटनी केलेलं असतं म्हणून. क्रीम केक्समध्ये आपण क्रीम वापरतो, आपली क्रिएटिव्हिटी वापरतो ते डिझाईन क्रीममध्ये कन्वर्ट करण्यासाठी. थोडंसं वर खाली होतं आणि डिझाईन एकदम परफेक्ट फिनिशनी येत नाही क्रीम केकचं, कितीही तुम्ही स्किल असलात तरी सुद्धा. ही फॅक्ट आहे आणि हे जर कस्टमरला आधी सांगितलं तर त्याचं मेंटल प्रिपरेशन झालेलं असतं की ठीक आहे बाबा, 19-20 डिझाईनमध्ये आपल्याला येणार आहे आणि इफ द कस्टमर इज ओके विथ इट, डेफिनेटली तुम्ही क्रीम केक्समध्ये फॉन्डेंट डिझाईन करा आणि तुमची क्रिएटिव्हिटी दाखवा, जेणेकरून कस्टमर खुश होईल तुमच्यावर आणि तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर सुद्धा मिळू शकतात. कारण तुमची एक वेगळ्या तऱ्हेने ओळख होईल. कस्टमर दुसऱ्या लोकांना सांगेल की अरे, फॉन्डेंट डिझाईन असून सुद्धा मला या व्यक्तीने क्रीममध्ये ते सेम डिझाईन करून दिलं आणि द टेस्ट वॉज अमेझिंग. ह्या सगळ्यामध्ये ऑफकोर्स डिलिव्हरी कुठे आहे, किती वाजता आहे, कुठल्या दिवशी आहे, हे सगळं विचारणं पण तितकंच गरजेचं आहे. डिलिव्हरी तुम्ही करायची आहे की कस्टमर पिक करणार आहे डिलिव्हरी, ह्या गोष्टी विचारायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल्स. टेस्ट तुमची त्याच्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका, कारण तुमच्या क्वालिटी इन्ग्रेडियंटसाठीच तुम्ही पैसे चार्ज करता आणि त्यासाठीच मी आधी सांगितल्यासारखं कस्टमर तुमच्याकडे येतोय 10 इतर मार्केट बेस्ड बेकरी असून सुद्धा. सो कस्टमरच्या मनात आहे की जर मी प्रीमियम प्राइस पे करतोय तर मला सुद्धा प्रीमियम क्वालिटी प्रॉडक्ट खायला मिळायला हवं, विच इज व्हेरी ट्रू अँड व्हेरी जेन्युइन, राईट? सो ही काळजी तुम्ही घ्यायची आहे की तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स बनवताना हाय ग्रेड क्वालिटीचे रॉ मटेरियल्स वापरा, फ्रेशली बेक करा. केक स्पॉन्ज असू दे किंवा फ्रेश क्रीम विप्ड करणं असू दे, ते फ्रेशली विप्ड करा. कधीतरी 8 दिवसाआधी विप्ड केलेलं क्रीम आहे ते कृपया केक करायला वापरू नका. त्यांनी तुमच्या केकची क्वालिटी खराब होऊ शकते, नाही चांगलं लागत, फिनिशिंग चांगलं येत नाही, ओव्हरऑल लुक
जो आपण म्हणतो केक सारखा पदार्थ किंवा कुठलाही खाद्यपदार्थ माणूस आधी डोळ्याने खातो. ओव्हरऑल लुक जर केकचा नाही चांगला आला तर यू विल नॉट गेट रिपीट ऑर्डर्स. तुम्ही कस्टमरला कनेक्ट करू शकणार नाही, तुम्ही कस्टमरला सर्व करू शकणार नाही. त्याला वेगळी मेहनत करायची गरज नाही. फक्त आपण जे करू ते आपलं काम आपण चांगल्या रीतीने करायचं, हेच आपलं ध्येय पाहिजे, जेणेकरून आपला विश्वास कस्टमरला वाटला पाहिजे, आपली क्रेडिबिलिटी कस्टमरनी सांगितली पाहिजे सगळीकडे, आणि आपली क्रेडिबिलिटी जपणं हे आपलं काम आहे. सो ह्या सगळ्या टिप्स आहेत की तुम्ही कस्टमरला कसं केटर करता. ऑफकोर्स कस्टमरकडनं टेस्टिमोनियल मागायला विसरू नका. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन होम बेस्ड बेकरी बिझनेस किंवा एनी स्मॉल बिझनेस असू दे, कुठलाही बिझनेस लहान मोठा, टेस्टिमोनियल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते खूप महत्त्वाचा रोल आहे टेस्टिमोनियल्सचा, कारण एक टेस्टिमोनियल पुढच्या 100 लोकांना आणण्याची मदत पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. सो कस्टमरला प्लीज रिक्वेस्ट करा आणि टेस्टिमोनियल मागून घ्या. इन द फॉर्म ऑफ व्हिडिओ असेल किंवा व्हॉट्सॲप चॅट असेल किंवा एनिथिंग, बट यू हॅव टू गेट द टेस्टिमोनियल ऑफ द कस्टमर. ट्राय डुईंग दॅट. शक्यतो तसाच प्रयत्न करा की कस्टमर टेस्टिमोनियल तुम्हाला देईल. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, राईट फ्रॉम बेसिक टू द एंड. सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. ट्रीट द कस्टमर ॲज युअर गॉड. कस्टमरला डिफरन्स सांगा, बेसिक स्पॉन्ज मधले काय आहेत, फ्लेवर्स त्याला कस्टमाइज करायला मदत करा. कुठला क्राऊड आहे, लहान मुलांना चॉकलेट फ्लेवर आवडतात, मोठ्यांना थोडे माइल्ड फ्लेवर्स आवडतात, सो ते डिस्टिंग्विश करायला त्याला मदत करा. नंतर डिलिव्हरी ऑफ द प्रोडक्ट ते तुम्ही कसं फायनलाइज करताय ते करा. आणि येस, न विसरता ह्या सगळ्या गोष्टी एका व्हॉट्सॲप मेसेजमध्ये ऑर्डर कन्फर्म म्हणून एकदा कस्टमरकडनं त्याची कन्फर्मेशन घ्या. काय काय तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणार, तर दिवस, कुठल्या दिवशी केक हवा आहे, कुठला फ्लेवर हवा आहे, किती किलोचा केक हवा आहे, किती वाजता हवा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या केकची किंमत काय असणार आहे, प्राइस. ह्या सगळ्या गोष्टी बिफोर प्लेसिंग ऑर्डर, कस्टमर जेव्हा ऑर्डर तुमच्याशी कन्फर्म करेल तेव्हा तुम्ही हा मेसेज व्हॉट्सॲप थ्रू कस्टमरचं ह्याचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन कस्टमर असं सांगू शकत नाही की मी हे असं नव्हतं सांगितलं, मी असं सांगितलं होतं. आणि येस, ऑफकोर्स द डिझाईनचा फोटो तुम्ही पाठवा आणि त्या सगळ्या खाली हे डिटेल्स द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ॲडव्हान्स पेमेंट घ्यायला विसरू नका. किती घ्यायचं, काय घ्यायचं तुमच्यावर अवलंबून आहे. ॲटलिस्ट ऐन वेळेला काही कारणाने समजा कस्टमरला ऑर्डर कॅन्सल करावी लागली तरी सुद्धा तुमचं रॉ मटेरियलचं तरी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती निघेल. ॲटलिस्ट एवढा तरी ॲडव्हान्स घ्या, म्हणजे तुमची मेहनत वाया नाही जाणार. तुमचं रॉ मटेरियल वाया गेलेलं आहे ते त्याची भरपाई निदान पैशाच्या रूपात होईल. सो ह्या सगळ्या टिप्स होत्या फ्रॉम द स्टार्ट टू द एंड टू केटर युअर कस्टमर, आणि समजून घेण्यासाठी की कस्टमरला नक्की काय हवं आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. ह्याच्यात ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला उपयोगी पडल्या असतील. मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला कुठली टिप सगळ्यात जास्त उपयोगी पडली ते. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या बेकर फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. आणि मी केक वर्कशॉप्स घेते, कंडक्ट करते. स्वतःला एनरोल करण्यासाठी तुम्हाला जर इच्छा असेल तर कृपया खाली दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या लिंकवरती जाऊन व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा, कम्युनिटीचा व्हॉट्सॲप ग्रुप, ज्याच्यामध्ये मी असे अनेक टिप्स किंवा असे अनेक आयडियाज तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर ह्या ग्रुपचा फायदा करून घ्या आणि अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटूया. बाय, टेक केअर.